तर वांगे आणि सोडे याची भाजी बनवण्यासाठी आपण आता सुरुवात करतोय। तर मी उभा चिरलेला कांदा घेतलाय, तो चांगला परतवून घेते। थोडा परतत असताना आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचंय आणि पुन्हा परतवून घ्यायचंय। कांदा थोडासा ट्रान्सपरंट झाला की मग त्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचंय सुकं खोबरं। आता हे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे। सुक्याच्या ऐवजी ओलं घेतलं तरीही चालतं, पण माझ्याकडे नव्हतं ओलं खोबरं म्हणून मी आता सुकं खोबरं वापरते। पण ओलं घेतलं तर टेस्ट अजूनच अगदी भन्नाट लागते। तर हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय। हे पण परतवून घ्यायचं छानपैकी। थोडासा रंग चेंज झाला याचा की काढून घ्यायचा, अगदी करपवायचं नाही। हे पहा, आता हे सगळं थंड करून घ्यायचंय एका प्लेटमध्ये काढून। आणि इथे मी ऑलरेडी मिरची, कोथिंबीर, थोडंसं आलं आणि आता हे कांदा खोबरं भाजलेलं हे सर्व थंड करायला ठेवायचंय। हे थंड होईपर्यंत आपण इथे बघूया सोडे। आता ही कुठची साडीची पिशवी नाहीये, गैरसमज करू नका। हे सोडे आले ठाण्याहून, तर ते कुठून आले आणि ते काय त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला मी देतेच। पण आधी हे बघा किती छान सोडे आहेत, स्वच्छ आहेत, सरळ सोडे आहेत। ते कुठून आले, त्याची कॉस्ट किती असेल, ते कुठे मिळतील, कुठे घेता येतील, याची सर्व माहिती आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघा तुम्ही। आता हे सोडे आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचे। गरम पाणी याच्यासाठी की हे वाळवलेले असताना त्याच्यावर काही धूळ कचरा बसला असेल तो सर्व साफ होऊन जातो आणि एक सुकी मच्छी म्हटले की थोडासा एक वेगळा वास असतो, तोही निघून जाईल। म्हणून गरम पाण्यात एक 10-1 मिनिटं भिजत घालायचे। आता या सोड्याबद्दलची माहिती तुम्हाला माझी जाऊबाई देईल, त्यांचा हा बिझनेस आहे। मी रश्मी चित्रे। आमच्याकडे उत्तम प्रतीचे मुरुडचे सोडे उपलब्ध आहेत। माझ्या सासूबाई निलिमा चित्रे गेली 15 वर्ष हा व्यवसाय करतात। आम्ही मुरुडहून सोडे घेतो आणि ते उन्हात कडक वाळवून मग अर्धा किलो आणि पाव किलो अशा पॅकिंगमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत। आम्ही ठाण्यात राहतो, पण संपूर्ण भारतभर डिलिव्हरी देतो। कुरिअर चार्जेस वजनाप्रमाणे एक्स्ट्रा लागतात। ऑर्डरसाठी कृपया स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा। धन्यवाद। आता हे थंड झालेलं वाटण आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्याचं फार जास्त पाणी न घालता वाटण वाटून घ्यायचंय आणि अगदी खूप बारीकही वाटायची गरज नाहीये। म्हणजे असं नाही की पाणी घातलं नाहीये तर बारीक नाही झालंय, काही गरज नाही, ते जाडसर पण चालतं। तर आता आपलं हे वाटण इथे रेडी झालेलं आहे। हे पहा, आता आपण इथे हे सोडे आहेत हे स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेऊया। हे बघू शकताय तुम्ही, छान भिजले। हे चांगले 2-3 पाण्याने मी धुवून घेतले। इथे भरपूर असा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि आपलं हे वाटण तयार आहे। आता मी इथे वांगी, टोमॅटो हे सर्व चिरून घेतेय।
ही भाजी इथे माझी चिरून होतीये सगळी. इथे टोमॅटो झालेत, अगदी फार बारीक चिरायची गरज नाही आहे, सगळं असं रॅन्डमली कापून घ्यायचे. हे पहा वांग्याचे अगदीच 2-2 तुकडे केलेत. आम्ही दोघंच असतो जेवायला, त्यामुळे फार मी करता येत नाही मला आजकाल भाज्या वगैरे. मी अगदी थोड्या प्रमाणात करते. तेल थोडंसं जास्त घालावं लागेल. आता यामध्ये हा जो ठेचलेला लसूण आहे तो घालून आपण छान परतवून घेऊया. जवळजवळ पूर्ण लसणाचा एक कांदा मी घेतलाय. हा लालसर झाला की मग आपण जे वाटण वाटून घेतलंय ते घालून घ्यायचंय. हे पहा इतका छान खमंग वास सुटलाय ना या लसणाचा. हे वाटण आपण घालून घ्यायचंय. बघत असाल मी अगदी बारीक पेस्ट केलेली नाहीये आणि खूप जाड पण नाही ठेवलंय. हा चांगला परतवून घ्यायचा आहे तेलावर. याचा एक कच्चट वास निघून जाईपर्यंत परतवून घ्यायचंय. परतवून झाले की त्याच्यावर टोमॅटो घालायचे आहेत, जे आपण आधीच चिरून ठेवलेले आहेत. आता यावर हे सगळं जे पाणी आपलं होतं वाटणाच्या भांड्यामध्ये ते सगळं पाणी घालून एकसारखं ढवळून घ्यायचंय. आता मी यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे, थोडं हिंग घालणार आहे. हिंग माझं फेवरेट त्यामुळे मी ते घालून घेतलंय. हळद घातली आणि हा आगरी मसाला घातलाय. आपण हिरव्या मिरच्या पण घातल्यात त्यामुळे मसाला घालताना जरा बेतानेच, पण हा मसाला एवढा तिखट नसतो त्यामुळे हा 3-4 चमचे घालता येतो. आणि कसं सोडे वगैरे जरा तिखटच छान लागतात खरं तर. हे पुन्हा छान परतवून घ्यायचंय सगळं. हे बघा तेल सुटायला लागलंय. आता त्यावर सोडे आणि वांगी घालून घ्यायचे. आणि पुन्हा हे सर्व व्यवस्थित ढवळून घ्यायचंय. आता यामध्ये आपलं गरम पाणी घालून घ्यायचंय. मी नेहमी गरम पाणी का घालते की ज्या परतवलेल्या भाज्या असतात त्यातनं सगळं मसाले आणि तेल रिलीज होऊन छान तरी निर्माण होते आणि मग भाजी दिसायलाही अगदी छान दिसते. त्यामुळे नेहमी थोडंसं तरी गरम पाणी स्टार्टिंगला तरी घालायचं. हे पहा रंग किती छान आलाय भाजीला. आता यावर झाकण घालून घ्यायचंय. सोडे भिजलेले असल्यामुळे काय जास्त शिजायला एवढं काय कठीण नाहीये आणि वांगी तर अशी लगेच शिजतात. यात बटाटा हवाय तर बटाटाही घालू शकतो आपण, पण भाजी खूपच झाली असती म्हणून मी जरा आटोपतं घेतलं. तरी तुम्ही बघा किती झाली आहे भाजी.
आपण झाकण ठेवून जरा शिजवून घेऊया. वाव, किती मस्त घमघमाट सुटले आणि भाजी बघा काय एकसारखी शिजले. मीठ घालून घेतलंय आणि कोकम यासाठी, कारण की सोडे असल्यामुळे एकदम थोडासा मच्छीचा स्ट्रॉंग वास येणार म्हणून कोकम घातलंय. चिंच हवे तर चिंचेचा कोळही घालू शकता, पण यात मी कोकम घातलंय. आणि भरपूर कोथिंबीर घालून पुन्हा एकसारखं करून घ्यायचंय. छान दिसते की नाही? ही भाकरीसोबत खायला खूपच छान लागते. तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब तर करायचेच आहेत, कारण की मला माहिती आहे तुम्हालाही तोंडाला पाणी सुटलं असेल भाजी बघून. बरं, मी केलेल्या डिशेस किंवा मी दाखवलेले व्हिडिओजमध्ये बघून तुम्ही लोक काही ट्राय करता की नाही ते जरा मला कळवा. मला कळत नाही. थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी जरासं अजून घातलं. छान दिसते की नाही भाजी? आता हे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही म्हणायला पाहिजे. तर मला नक्की कमेंट्स करून कळवा भाजी आवडली का, ॲटलिस्ट बघून तरी. आणि जे आमच्या जाऊबाईंनी फोन नंबर दिलेत त्याच्यावर तुम्हाला सोडे हवे असल्यास संपर्क नक्की साधा. त्यांच्याकडे खरंच खूप छान सोडे असतात, अगदी डोळे झाकून घेऊ शकता. ऑल ओव्हर भारतात ते तुम्हाला डिलिव्हरी देतात. बघा कशी छान दिसतीये माझी भाजी. सुटलंय ना तोंडाला पाणी? खरं खरं सांगा. चला तर मग पटापट जेवायला पण या आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.